महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। हंडाभर पाण्यासाठी टाहो, युवा क्रांतीचा प्रशासनाला हंडा मोर्चाचा इशारा। धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शिपाणीपाडा येथे भीषण पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत। हंडाभर पाण्यासाठी महिलांना डोंगर दऱ्यांतून तब्बल 1 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागत असून गावातील नैसर्गिक पाणी स्रोत पूर्णपणे आटले आहेत। उन्हाच्या कडक झळा आणि गढूळ झऱ्याचे पाणी यामुळे महिलांना रात्रभर जागून पाणी भरण्याची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। हर घर नल योजनेसारख्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप संघटनेने करत येत्या 3 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास गटविकास अधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। संघटनेने प्रशासनाकडे शिपाणीपाडा येथे तात्काळ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन विंधन विहीर अथवा कूप नलिका मंजूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। अतिदुर्गम भागातील महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागून डोंगर दऱ्यांत फिरावे लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे। 3 दिवसात ठोस पावली उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे। निवेदन देताना प्रदेश संघटक मंगेश वळवी, तालुका प्रमुख लक्ष्मण पाडवी, तालुका संघटक रवींद्र वळवी यांच्यासह कमनीबाई पाडवी, ज्योती पाडवी, मंगला पाडवी, होमी पाडवी, सिमी पाडवी, पीढी पाडवी, वर्षा पाडवी, शर्मिरा पाडवी, शिमी पावरा, सविता पावरा, सला पावरा, मीना पावरा, पालू पावरा, सोनाली पावरा, गुलाब पाडवी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी परशुराम सूर्यवंशी। मार्च 2026 रोजी पंचायत समिती धडगाव येथे आम्ही तेलखेडी जो विषय आहे चिपन्नापाडा पाणी टंचाईबद्दल आम्ही निवेदन दिलं आहे। युवा क्रांती तालुका करणे यांच्यातर्फे आणि ग्रामस्थ तेलखेडी यांच्यातर्फे निवेदन दिलं आहे की येणाऱ्या 3 दिवसात जर त्याच्यावर दखल नाही घेतली तर हंडा मोर्चा काढण्यात येईल एवढं निवेदनामध्ये म्हटलं आहे।